त्या पिझ्झाची अजून एक हिची चिंदीगिरी अशी होती की शी मेड शुअर की तो पिझ्झा डिलिव्हरी बॉय उशिरा येईल. त्याच्या तोंडावर नाचली हे म्हणताना पिझ्झा आयो फ्री. फिमेल फ्रेंडशिप, फिमेल जो बॉन्ड असतो फिमेल टू फिमेल, तो जर स्ट्रॉंग असेल आणि तुमच्याकडे स्ट्रॉंग फिमेल फ्रेंड्स असतील, यू आर द स्ट्रॉंगेस्ट अँड द लकीएस्ट वुमन ऑन दिस प्लॅनेट. मला ही धमकी असते किंवा मला दरवेळेस ऐकवण्यात येतं रील्स पाठवले तुला 10 दिवस बघत नाही तू. अरे नाही बघत मी रील्स. पहिला प्रयोग झाल्यानंतर मी इतकी इमोशनल झाले होते. मी मेकअप रूम मध्ये पळत जाऊन ओक्साबोक्षी रडत होते आणि हिने मागून मला फक्त हक केलं, काहीच बोलत नव्हते. हॅपी फ्रेंडशिप डे. तू एकटीने खायचा आहेस हा, कारण आम्ही दोघी ऑफ शुगर आहोत. हॅपी फ्रेंडशिप डे तुम्हाला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. सो आज फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करण्यासाठी माझ्यासोबत आपली यारीच्या नव्या एपिसोडमध्ये आल्यात मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे. तुम्हा तिघींचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सो थँक्यू. आणि तुमच्यासाठी छोटासा केक आणलाय, सो आपण कट करूयात. तू असशील ना एक्सायटेड. हॅपी फ्रेंडशिप डे. तू एकटीने खायचा आहेस हा, कारण आम्ही दोघी ऑफ शुगर आहोत. चांगला असेल तर नॉन शुगर. बरं, आज फ्रेंडशिप डे आहे आणि तुम्हा तिघींचा फ्रेंडशिप डे युजली कसा असतो आणि काय सेलिब्रेशन असतं दरवर्षी? आम्ही आता फ्रेंडशिप डे असा नाही औपचारिक असं काही दिवस असा सेलिब्रेट करतो. एक्झॅक्ट. हा, म्हणजे मी पण या विचाराची आहे की आपल्याला कुठलं नातं सेलिब्रेट करायला कुठला दिवसाची गरज नसते. अगदीच. आपण ते नातं दररोज सेलिब्रेट करू शकतो. सो आम्ही सगळे सेम विचाराचे आहोत. त्यामुळे असं कुठलं फ्रेंडशिप डे आहे, ऑफकोर्स शाळेबिळेत कॉलेजमध्ये वगैरे हे केलं असणारच. आम्ही केलेलं आहेच सगळ्यांनी की फ्रेंडशिप बँड बांधा, तू माझी फ्रेंड आहेस, हे सगळं शाळेत ठीक आहे. पण एका पॉइंट नंतर आय थिंक इट्स नॉट रिक्वायर्ड एनी पर्टिक्युलर डे टू सेलिब्रेट समथिंग. अ रिलेशनशिप इज नॉट रिक्वायर्ड. आणि मला असं वाटतं त्या दिवशी विश करणं पण फार कमी होतं. नाही, कोणीच विश करत नाही. पण एक दिवस आपण सांगू शकतो, वी कॅन कॉल इट अ फ्रेंडशिप डे. ते म्हणजे अभिज्ञाचा बर्थडे जेव्हा असतो, हा, तिचे सगळे फ्रेंड्स एकत्र येतात आणि ती जी काही पार्टी होते किंवा ते जे लोक असतात ते वर्षातनं एकदाच भेटतात. आम्ही तसे भेटतो. तो दिवस आय थिंक ऍट द मोस्ट वी कॅन से की फ्रेंडशिप डे सारखा, कारण आम्ही खूप एन्जॉय करतो. सो तसं बाकी सेलिब्रेशन खरंच नाही केलं, खरंच नाही. बरं, तुम्हाला तिघींना प्रेक्षकांनी पडद्यावर भरपूर पाहिलंय, पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की पहिल्यांदा कधी भेटला होतात तुम्ही आणि काय इम्प्रेशन होतं एकमेकींचं? आपण पुढे जाऊन फ्रेंड्स बनू. मी म्हणू शकते की अभिज्ञाला डेफिनेटली वाटलं नव्हतं की मी तिची मैत्रीण होऊ शकते. पण कधी भेटला होतात? पहिली भेट आम्ही लगोरी जेव्हा एकत्र मालिका केली तेव्हा मला आठवतंय की आमची एक मीटिंग झाली. म्हणजे जेव्हा सगळ्यांचं कास्टिंग कम्प्लीट झालं, 5 मुली कोण आहेत, तेव्हा आम्ही असा एक सर्कलमध्ये बसलो होतो की आमचे प्रोड्युसर होते, आमचे रायटर होते, डिरेक्टर होते आणि आम्ही 5 जणी होतो. आणि त्यांनी तेव्हा अभिज्ञा बरोबर माझ्या समोर बसली होती आणि आता अभिज्ञाने जशी नेल्स केली आहेत ना तशी मी तेव्हा केलेली होती. हा, आणि अभिज्ञा अशी बसून माझ्याकडे खालून वरपर्यंत, म्हणजे तिच्या डोळ्यात मला ते दिसत होतं की कोण आहे ही, असं हे दिसत होतं मला. आणि दॅट वॉज आवर फर्स्ट मीटिंग की एकमेकांशी ओळख बेसिकली. नो, इनफॅक्ट मॉकशूट त्याच्या आधी झालं होतं. नाही, ती फर्स्ट मीटिंग होती, त्याच्यानंतर आपलं मॉकशूट झालं. तिकडे आपण सीनही केले. नाही, नो, बरोबर आहे. मॉकशूट आधी केलं कारण आपल्यामध्ये अजून एक वेगळी व्यक्ती होती. नाही, तू होतीस. एक वेगळी व्यक्ती होती जी नंतर जाऊन रेश्मा आली. अच्छा. सो आपण ऑफिसमध्ये जेव्हा भेटलो तेव्हा सगळं फायनल कास्टिंग होतं. ब्रीफ इंटरॅक्शन वॉज
मॉकशूट, पण तेव्हा काही हे नव्हतं कारण आपल्या सगळ्यांनाच आपापली जागा सिक्युअर करायची होती ना शो मध्ये, त्यामुळे आम्ही कोणाच्या अध्यात मध्यात नव्हतो, फक्त मॉकशूट केलं आणि घरी गेलो. पण हे इम्प्रेशन वाईज जे आहे ना ते आय थिंक तेव्हा झालं. आणि मी खूप नॉन जजमेंटल असते लोकांबद्दल. ही सगळ्या माझ्या मैत्रिणी होऊ शकतात, ही अजिबात नाही. ही माझी मैत्रीण आयुष्यात होऊ शकते. आणि माझं असं काहीच नव्हतं, कारण जेन्युइनली मी नाही जजमेंटला पोचत. म्हणजे आपण म्हणतो ना डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, मी ते खरंच फॉलो करते. त्यामुळे मला असं काही हे नव्हतं की हिच्याशी मी नाही गेट अलॉंग करू शकत और हिच्याशी, असं माझं काहीच नव्हतं. पण आय वॉज न्यूट्रल. म्हणजे मैत्री होईल किंवा नाही होईल याच्यापर्यंत मी पोचलेच नव्हते. इट वॉज म्हणजे प्युअरली प्रोफेशनल तेव्हा. हा. आणि आमची पण सो बेसिकली खुलतासाठी ना बऱ्याच मोनिका ट्राय झाल्या होत्या. आणि दरवेळेस मी, ओमप्रकाश शिंदे आणि कोणीतरी एक नवीन मुलगी यायची आणि कोणीच सिलेक्ट होत नव्हतं. 3-4 दिवस राहिले असतील शूटला आणि अभिज्ञा भावे वॉक्स इन विथ अ स्लिट स्कर्ट आणि ती ते ऑडिशन देते आणि आमच्या दोघांचं असं झालं ही होण. आणि मी वॉन्टेड हर टू बी फायनल, कारण की तिने एक मज्जा आणली त्या ऑडिशनमध्येच मजा आणली तिने. पण ते पहिलं इम्प्रेशन होतं की ही टकाटके मुलगी आणि कामही चांगलं करते. पण फ्रेंडशिप ऑनेस्टली आमचं पण थोडं तसंच झालं. आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही चांगले फ्रेंड्स बनू, कारण ती ना सुरुवातीला, आता सपोज मी काही सजेस्ट केलं तिला किंवा काय, ती अशी डाऊटने बघायची, ही माझ्या चांगल्यासाठी सांगतेय का काय. जवळजवळ एक 3-4 महिने गेले मला वाटतं टू हॅव अ कॉर्डियल नाईस रिलेशन, ज्याच्यानंतर मग आम्ही बिल्ड केली आमची फ्रेंडशिप. आम्ही सेम मेकअप रूम मध्येही बसायचो. आणि मयुरीचं आणि माझं जसं मगाशी ती म्हणाली ना की अभिज्ञाच्या बर्थडेला आम्ही सगळे एकत्र भेटतो कायम. आणि आता ऑफकोर्स आता मेहुलचा बर्थडे म्हणजे आता सेलिब्रेशन होतं एक. सो मी आणि मयुरी अभिज्ञाच्या बर्थडेला फर्स्ट टाइम भेटलो. म्हणजे ऑफकोर्स मला माहित होतं की अभिज्ञाची सिरियल कुठली आहे, मयुरी त्याची लीड आहे. सौरभनी एक नाटक केलं होतं तिच्या बरोबर. सो आय न्यू ऑफ हर. पण आय थिंक तिथे आपण तेव्हा तसे पहिल्यांदा भेटलो. आणि म्हणजे हे मला असं इट्स क्वाईट अंटिल रिसेंटली की वी रिअलाइज की आपण खूप सिमिलर. आम्ही खूप वेगळ्या वाटतो पण आम्ही खूप सिमिलर आहोत. असे कोणते गुण आहेत जे जुळले? एक म्हणजे आम्ही अभिज्ञाला टॉलरेट करतो आणि मी पण तुम्हाला करते. हो ना, खूप मोठं मेडलच दिलं पाहिजे आम्हाला. आणि दुसरी गोष्ट आम्ही खूप म्हणजे काय म्हणतो आपण आउटस्पोकन इन अ वे की नॉन ड्रामा नाही, ओपिनियनेटेड आहोत. आम्हाला आमचे ओपिनियन्स मांडता येतात. म्हणजे वी आर, आणि हे खूप रिसेंटली आम्ही डिस्कवर केलं एकमेकांबद्दल की आपण खूपच सिमिलर आहोत काही बाबतींमध्ये. सो हे असं म्हणजे तसं बघायला गेलं तर वी हॅव जस्ट डिस्कवर्ड इच अदर आत्ता. म्हणजे मी आणि मयुरी ह्या दे बोथ गो अ लॉंग वे बॅक, वी बोथ गो अ लॉंग वे बॅक. पण कधी कधी असं होतं ना की कॉमन थ्रेड्सच्या थ्रू तुम्ही डिस्कवर करता नवीन रिलेशनशिप. माझं फर्स्ट इम्प्रेशन सांगते हिच्याबद्दलचं. अभिज्ञाच्या पार्टीत होतं आणि अनुजाशी गंजी आणि शॉर्ट्स घालून आली होती. खूप कडक तिचं फिगर आणि ती काहीतरी हिंदीमध्ये 2-3 शोज झाले होते तुझे आणि करत होती. आणि मला खूप कौतुक वाटलं होतं, ती डेली सोप करतेय, ह्या पद्धतीने स्वतःला मेंटेन करतेय, दिसतेही कडक. सो मी भरपूर वेळ घेतला टू वॉर्म अप टू यू बिकॉज आय थॉट तू जरा वेगळ्या ग्रहावरची. लोकांना वाटतं, हिला वाटलं, आता मयुरी पण तेच नाही माहिती का मी काय वाईब्स देते अशा. ऑरा तुझा खूप सिक्युअर आहे. येस, बट आय वुड से की आपण तिघी तशाच. म्हणजे मला कोणीच, इनफॅक्ट आय वुड जेन्युइनली से दिस की आज फिमेल फ्रेंडशिप्स मध्ये लोकांना असं सारखं वाटतं की इन्सिक्युरिटीज असतात और मुली नाही गेट अलॉंग होत एकमेकांबरोबर. पण आय नेव्हर सीन दॅट. म्हणजे आमच्या इक्वेशन मध्ये की म्हणजे एखादी अचीवमेंट असेल और एखादी गुड न्यूज असेल तर वी हॅव द करेज टू, काय म्हणतो आपण, फोन उचलून एकमेकांना कॉंग्रॅच्युलेट करणं किंवा अप्रिशिएट करणं. और दुसऱ्यांना तुमचं जर का एखादं एक चांगली गोष्ट घडत असेल आयुष्यात, नॉट जस्ट करिअर पण एनिथिंग, तर
एक हॅपीनेस फील करणं. आय थिंक दॅट इज एक सिक्युअर फ्रेंडशिप असते ती. हे मी शिकले अनुजाकडनं जेन्युअनली. म्हणजे मी तेव्हा फारच नवीन होते आणि लगोरीमध्ये अनुजा फक्त आमच्यात सगळ्यात सिनियर होती. म्हणजे कामाच्या 3 शोज करून झाले होते. माझा तो असा फुल फ्लेज दुसरा शो होता. सो मला काही म्हणजे कॅमेराचा सेन्स तर नाहीच, पण दुनियादारीचा सेन्स तर अजिबातच नाही. किंवा आर्टिस्ट कसे असतात, त्यांचं काय म्हणणं असू शकतं, किंवा कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे, व्हॉट एव्हर. बेसिक स्कूलिंगच नव्हतं माझं, त्याच्यामुळे काहीच माहिती नसल्यामुळे. पण ही गोष्ट मी ॲक्च्युली अनुजाकडनं बघूनच शिकले की ती आजही ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावर असून सुद्धा आज आमचे छोटे अचीवमेंट्स, मोठे अचीवमेंट्स ह्याच्यात खुश होणं किंवा इतरांच्या अचीवमेंट्समध्ये खुश होणं, ही गोष्ट मी हिच्याकडनं शिकले. अँड दॅट इज, त्याच्यामुळे मला हे जाणवलं की इनसिक्युरिटी असणं हे चुकीचं आहे मला असं वाटतं. म्हणजे फिमेल फ्रेंडशिप्समध्ये आपण म्हणूया, ठीक आहे आपण एक्वेंटन्स आहोत, कोणी कॉलिग आहे तर ती गोष्ट वेगळी आहे. आणि इन्सिक्युरिटी ह्याच्यातनं नाही येत की ही का करते, इन्सिक्युरिटी ह्याच्यातनं येते की मी हे बेटर का नाही करत आहे. सो हे नेहमी एक वेगळं विजन तयार होतं. पण ते ऍक्च्युअल विजन काय आहे आणि ऍक्च्युअल मैत्रीमध्ये कसं फील होतं वेन समबडी इज रिअली प्राऊड ऑफ यू, ते मी ऍक्च्युअली अनुजाकडनं शिकले. अँड दॅट इज, आणि नाही जेन्युअनली, कारण ही एक खूप रेअर साईट आहे. म्हणजे आय विल नॉट डिनाय, इंडस्ट्रीत ही खूप रेअर साईट आहे ऍक्च्युली. आणि जरी आपण म्हणलं समोरासमोर की वा व्हेरी नाईस, तरी हे मनापासनं खूप कमी जणांचं सुपरफिशियल खूप असतं. पण आमच्यात हे एक असतं, जाणवतं आपल्याला की समोरचा माणूस जेन्युअनली आउट ऑफ द वे जाऊन ही इज ऍक्च्युअली हॅपी फॉर यू. छोटे अचीवमेंट असो मोठे असो, म्हणजे त्याचं काही हे नाही. आता ही एवढे मोठे फिल्म्स करते, तर माझं एखादी ऍड फिल्म झाल्यावर सुद्धा ही तेवढीच खुश होणं, ह्याला म्हणजे हे हा पण आय थिंक आणि मयुरी विल ऑल्सो अग्री विथ मी की त्याच्यामध्ये ना लहान मोठं असं काही नसतं. म्हणजे तुम्ही आपापल्या, आज आमच्यापैकी कोणालाच एक गॉडफादर नाहीये कोणी, अजिबात नाही. वी आर सेल्फ मेड. जे आहे जसं आहे ते आपापल्या कष्टातून झालंय. असं कोणी काय म्हणतो आपण वशिला नाहीये की, त्यामुळे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ एव्हरीथिंग. वशिला तर नाहीच आहे, प्लस तिघींचं नेचर असं आहे की आम्ही कधीही कितीही कॉन्टॅक्ट असले ना बटरिंग करू शकत नाही. चला आय थिंक तो सेल्फ रिस्पेक्ट खूप जास्त आहे आमच्या तिघींमध्ये. त्यामुळे ती म्हणाली तसं छोटे अचीवमेंट सेलिब्रेट करणं इम्पॉर्टंट आहे, कारण ते खूप म्हणजे आणि त्या छोट्या अचीवमेंट्स या मे बी आपण परसिव्ह करू की छोट्या आहेत, पण जे ऍक्च्युली खूप प्रयत्न करतात खूप वर्ष ना, त्यांच्यासाठी त्या मोठ्या असतात. मी एक फनी एक अभिज्ञाचा किस्सा मला शेअर करायचा आहे. ऍक्च्युली इट वॉज नॉट फनी फॉर हर, इट वॉज फनी फॉर मी. आणि तिचा मला एक दिवस अचानक फोन आला की नाही, डोंट वरी, कॅमेऱ्यावर सांगण्यासारखे डोंट वरी. तिचा मला एक दिवस फोन आला की डोळे बंद करून फक्त मला काहीही क्षण वाया न घालवता हो किंवा नाही सांगायचं. म्हटलं ओके, काय विचार तरी, एव्हिएशन परत जॉईन करू? हां मी हां. आणि मी काहीही क्षण वाया न घालवता मी म्हटलं नाही. आणि हे रिसेंटली की काही वर्षांनी झालं? 6-7 महिने, 1 वर्ष. मोराला पहिलं. ओके, 1 वर्ष, अ इयर अगो प्रॉबेबली. आणि मी म्हणतं, ती म्हणाली वेळ नको घालव, पटकन सांग. मी सांगितलं नाही. का? म्हणलं ओके, लॉजिकली विचार करूया. मला तेव्हा खरंच खूप हसू आलं. ओके, मला जेन्युअनली मला ते खूप फनी वाटलं की तिला हे वाटणं. पण आय कॅन अंडरस्टँड की शी कम्स फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड, तिने ते केलेलं आहे, तिला एक्सपिरियन्स आहे, म्हणून असं वाटू शकतं की सिक्युअर आहे यार हे. म्हणजे बिकॉज द काइंड ऑफ इंडस्ट्री आम्ही ज्याच्या भाग आहोत ते अनस्टेबल आहे खूप. सो तिला असं वाटलं की वाय नॉट यार, मग स्टेबल माझं इन्कम होऊन जाईल आणि मी केलेलं आहे ना याच्या आधी. मी म्हणलं ओके, मला एक गोष्ट सांग, आत्ता तुझ्या आयुष्यात जे चाललंय, तू आत्ता काम करत नाहीयेस या क्षणाला, पण तू राहू शकतेस का सेटवर न जाता?
आता ह्याच्या इतक्या वर्षानंतर नाही. म्हणलं मग हा तुला ऑलरेडी याचं उत्तर माहिती आहे की तू काय करायला पाहिजेस म्हणलं. आणि फॉरगेट एनिथिंग एल्स की म्हणजे फेमस आहे नाही आहे, लोक ओळखतात नाही ओळखत, हा खूप पुढचा मुद्दा आला. ते बाय प्रॉडक्ट आहे फक्त आपण जे करतो त्याचं. पण तू सेटवर न जाता किंवा ती 12 तासाची शिफ्ट न करता राहू शकतेस का? तिचं उत्तर नाही असं होतं. म्हणलं मग विषय संपला. कारण ना मला अजूनही स्वप्न पडतात की मी फ्लाईटमध्ये आई शपथ की मी मी फ्लाईट ऑपरेट करते आणि मला असं होतं की अय्या मला आत्ताचं काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत काहीच माहीत नाही. मी कसं आता म्हणजे फ्लाईट करायचे मला 2 तास आणि कोणी मला जर का विचारलं की बाबा तुझं कार्ड कुठे आहे, सेफ्टी इक्विपमेंट प्रोसिजरचं सेप कार्ड असतं आमचं की जे 6 महिने व्हॅलिड असतं की ज्याच्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यायला लागतात. सो मला कोणी विचारलं तर मी काय सांगू वगैरे असे स्वप्न पडतात मला. सो त्याच्यामुळे माझी एक मैत्रीण होती तिने आत्ता जॉईन केलं एक एअरलाईन. सो ती म्हणाली अभिज्ञा आता तू आहेस 35 वर्षाची, इंटरव्ह्यू देऊन बघ ना. तेव्हापासून जो माझ्या डोक्यात किडा गेला की यार करूया का, एक इंटरव्ह्यू देऊन बघूया. मी तर लाटणं घेऊनच मागे लागले मला विचारलं प्रोफेशन आधीचं. ऑफकोर्स म्हणजे हे बघ मिस करते इन द सेन्स मला असं नाही की मी इकडे खुश नाही आहे किंवा नाखुश आहे, पण ना त्या प्रोफेशनची सुद्धा मजा आहे जी मी अनुभवली आहे खूप कमी वयात आणि मी जी अनुभवली. आणि मला असं वाटतं की आज मी एक मला असं वाटतं मॅच्युअर व्यक्ती म्हणून एखादा निर्णय घेऊ शकते तर त्याचा खूप मोठा वाटा त्या प्रोफेशनला आहे. कारण त्या प्रोफेशनमध्ये सुद्धा मी अगदी एकटी होते, मला आजूबाजूचं काहीच माहिती नसताना मी त्याच्यात पाऊल ठेवलं आणि मी म्हणजे अक्षरशः 1 वर्ष रडत रडत फ्लाईटवर जायचे. कारण एवढं बर्डन एवढ्या कमी वयात मला अपेक्षित नव्हतं. पण त्याच्यातनं मी एवढी म्हणजे मी एवढी ग्रूम झाले ना एक माणूस म्हणून सुद्धा आणि एक म्हणजे त्या प्रोफेशनमध्ये एअर होस्टेस म्हणून सुद्धा की मला असं वाटतं की मला तो कॉन्फिडन्स जो आला ना जो आत्ता आहे माझ्यात त्याचा एक 70% भाग त्या प्रोफेशनमुळे आलेला आहे. सो मला तो ना ते अनुभवायचा मला खूप मोह होतो कधी कधी. नॉट की आय एम नॉट हॅपी, पण आम्ही तिला करू देणार नाही, काहीच करू देणार, कोणी करू देणार नाही तिला. आपण प्रोड्यूस करू काय आमची पुंजी आम्ही नाही. एअरलाईन कशाला काढायची का नाही बघ ना, आपण एअरलाईन काढू. आम्ही नाटक प्रोड्यूस करायचा विचार करतो ही एअरलाईन कडे गेली, तेवढा पैसा नाही भावे. बडे क्या बोलतो उसको, बडे सपने. ठीक आहे. माझा प्रश्न आधीचा आपला जो विषय होतो त्याला धरून आहे की असं बऱ्याचदा म्हटलं जातं समाजात किंवा असं की बायकांची मैत्री तेवढी टिकणारी नसते, म्हणजे आता आहे पण यांचं काही टिकेल असं वाटत नाही असं म्हटलं जातं. यावर मला तिघींकडूनही उत्तर मला खूप बोलायचं या एक तर ना हे बघ एक काळ होता जरा मॉडर्नाइज झाली आपली सोसायटी तेव्हा मेल फिमेल फ्रेंडशिप स्कूल मानले जायचे. यु नो आय हॅव अ गाय फ्रेंड, नॉट बॉयफ्रेंड, गाय फ्रेंड. आणि हां मुलं मित्र असावे ते मस्त असतात, मजा येते वगैरे, यु नो इट्स अ डिफरंट काइंड ऑफ फन. बट एक फिमेल फ्रेंडशिप आणि फिमेल जो बॉन्ड असतो फिमेल टू फिमेल तो जर स्ट्रॉंग असेल आणि तुमच्याकडे स्ट्रॉंग फिमेल फ्रेंड्स असतील यू आर द स्ट्रॉंगेस्ट अँड द लकीएस्ट वुमन ऑन दिस प्लॅनेट. आय अग्री टोटली. कारण ज्या पद्धतीने म्हणजे आम्ही सपोज संध्याकाळी भेटलो तर सकाळी 5 वाजेपर्यंत गप्पा मारू शकतो, तेवढी एनर्जी असते, ते कनेक्ट वेगळं आहे, ती स्ट्रेंथ वेगळी आहे. आणि ती स्ट्रेंथ मला वाटतं कुठलीच फ्रेंडशिप कुठल्याच दुसऱ्या जेंडरमध्ये नाही अनुभव, हे माझं मत आहे. आणि नुसतं खिकी खुकू नाही, जेन्युअनली जेव्हा आयुष्यात एखादं कन्फ्युजन नाही म्हणता येणार पण एखादा जर का निर्णय घ्यायला थोडंसं चलबिचल होत असेल मन तर एक खरंच एक तटस्थ क्लॅरिटी जर का तुम्हाला हवी असेल तर ती जेन्युइन मैत्रिणींकडनं ऍक्च्युली. कारण काही काही गोष्टी असतात त्याच्या आपण पुरुषांना विचारून काही फायदाच नसतो कारण त्यांचा काही त्याच्याशी संबंध नसतो. पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. हा पर्स्पेक्टिव्ह एक फिमेलच देऊ शकते, हे माझं मत आहे. अगेन इट कुड डिफर विथ पीपल. सो हे आधी असं वाटायचं की शक्य नव्हतं किंवा कारण मला असं वाटतं की सगळेच खूप म्हणजे स्वतःचा प्रवास करण्यामध्ये एवढे मग्न होते की त्यांना खरं तर हे रिअलाइज
होण्यासाठी तुम्ही तेवढे कॉन्शियस असणं फार गरजेचं आहे, हे माझं खूप स्पष्ट मत आहे. म्हणजे खूप जेन्युइन माणसं तुमच्या आजूबाजूला जरी असली तरी तुम्हाला जर ते रिसीव्ह करता आलं नाही तर तुम्हाला असंच वाटणार की जेन्युइन फ्रेंड्स एक्झिस्ट करत नाही. करेक्ट. तुम्ही तेवढं त्या बाबतीत जागृत असणं आणि तेवढं ते रिसीव्ह करता येणं आणि त्याची किंमत तुम्हाला सदैव असणं, ह्याच्यासाठी तुम्ही स्वतः एक माणूस म्हणून खूप कॉन्शियस लागता. तुमचं विजन खूप क्लिअर लागतं आणि तुम्हाला ना प्रत्येक क्षणी, चांगला असो वाईट असो, त्याची यू हॅव टू रिस्पेक्ट इट. मग इरिस्पेक्टिव्ह की समोरचा माणूस म्हणजे कुठल्या पोझिशनला आहे ह्याचा काही त्याच्याशी संबंध नसला पाहिजे, समोरच्या माणसाकडनं मला काय फायदा होतोय का ह्याचा संबंध नसला पाहिजे. आणि ह्या गोष्टींपासून लांब राहणं ना, एक माणूस म्हणून हा तुमचा चॉईस आहे. मग तो माझा चॉईस आहे की मी आज जी मैत्री केली आहे ती फक्त मी ह्या क्षेत्रात आहे म्हणून केलेली नाही. ही मैत्री जर मी ह्या क्षेत्रात नसते तरीही असते. मग आज ही एक खूप छान, म्हणजे एका खूप मोठ्या फिल्मचा भाग आहे किंवा ही एक खूप मोठ्या प्रोजेक्टचा भाग आहे म्हणून अच्छा ठीक आहे, सी प्रॉस्पेक्ट आल मीट, त्या ह्याची लोक मला भेटतील हिच्यामुळे किंवा हिच्यामुळे, हा माझा विचार अजिबात नसला पाहिजे. आणि ते तुम्ही व्यक्ती म्हणून तसे असले पाहिजे की मी जेन्युअनली तुमच्याशी कनेक्ट झाली पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कुठल्या स्टेजला आहात आयुष्याच्या. सो मला असं वाटतं की मी तशी आहे म्हणून मी तशी लोक अट्रॅक्ट करते. सो हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. यालाच धरून की इंडस्ट्रीत बऱ्याचदा असं असतं की कामानुसार वेगवेगळी समीकरणं बनतात. सो तुम्हाला कधी असा काही अनुभव आलाय का फेक फ्रेंडशिप्सचा? फेक नसतात ती, मला असं वाटतं ती कामाशी मोमेंटरी असतात, टेम्पररी. एखाद्या व्यक्तीबरोबर जर का तू 12-13 तास असलीस तर ऑफकोर्स तुझं एक कनेक्शन होणं स्वाभाविक आहे. मग ते नॉट नेसेसरी की तू आयुष्यभरासाठी असेल, ते तेवढं त्याच पुरतं असेल आणि त्या व्यक्तीमधल्या काही गोष्टी तुला आवडत असतील, म्हणजे त्याचे विचार म्हणा किंवा त्या प्रोजेक्टबद्दलचे विचार किंवा एक कामात मदत करणं किंवा आयुष्याबद्दल एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह काही असू शकतं. सो आय विल नॉट से इट्स फेक. फेक ते नाही. फेक म्हणजे फक्त एखाद्याचा दिखावा किंवा पोझिशन बघून त्याच्याशी मैत्री पण करणं. तसे पण अनुभव आहेत की आपल्याला, म्हणजे त्याच्यामध्ये काही कमी नाहीये. ऑफकोर्स तू म्हणतेस ते करेक्ट आहे. असं अशी खूप लोक भेटलेत, म्हणजे मला पण भेटली आहेत की दे आर एक काय म्हणतो आपण त्याला, एक फिल्टर असतो सतत की ते नाही. आणि ठीक आहे, इट्स ओके, आपल्याला काय दरवेळेला अगदी हृदयापर्यंत पोचलंच पाहिजे असं काही नाहीये. यु नो, हे ऑर्गॅनिकली होतं खूप. आणि ती जसं म्हणाली आता की ते तात्पुरतं असतंच, मोस्ट ऑफ द टाइम तात्पुरतं असतं. पण तू आम्हाला पाहिलंस तर ते लकीली टिकलंय, टिकवलं गेलं आणि पण आहे. टिकवलं गेलं पण आहे. आय अग्री. म्हणजे त्याला एक एफर्ट आहे. म्हणजे आता, आणि हे आम्ही आयुष्यभर हे अनुभवणार. कारण तू एखादा टेलिव्हिजन शो केला तर 1 वर्ष तुम्ही एका सेट ऑफ लोकांसोबत असाल, फिल्म केली तर महिनाभर एक सेट ऑफ आर्टिस्ट असतील. सो मला वाटतं ही फिलॉसॉफी लाईफची जर आपण केली की सम पीपल आर देअर फॉर अ रिझन, सम पीपल आर देअर फॉर अ सीझन, अँड सम पीपल फॉर अ लाईफ टाईम. सो तो कॉन्फिडन्स येणं की हे लोक लाईफ टाईमसाठी आहेत, ते मला वाटतं हिने सगळ्यांनी अनुभवलंय. काही काही प्रोजेक्ट मधले ते एक नमुने किंवा जेम्स असतात जे मग आपल्यासोबत लाईफ टाईम साठी राहतात. आणि आय रिमेंबर, मला ऍक्च्युली आमची एक मैत्रीण आहे, ती आमच्याशी खूप क्लोज आहे. आणि तिला एका वेगळ्या सेटवरती असं वाटायला लागलं की मी तुमच्याशिवाय फंक्शनच नाही करू शकत किंवा मला काम करायला त्रास होतोय या लोकांबरोबर. आणि मी तिला कायम सांगायची की हे बघ, आपलं जग आहे, हे आपण ते कंटिन्यू केलंय पुढे आणि ते आपण एफर्ट घेतोय त्याच्यासाठी. तू आत्ता ज्या लोकांबरोबर आहेस त्या लोकांबरोबर कॉर्डियल राहणं आणि त्या लोकांची तात्पुरती का होईना पण जमवून घेणं, हे आपला जॉब आहे. बिकॉज आपण जर का आपल्यासाठी चांगली वर्किंग एन्व्हायरमेंट असावी असा विचार करतो तर आपण पण ती दुसऱ्यासाठी क्रिएट केली पाहिजे ना. म्हणजे जर का मी खूप वाकडंच वागले, आता उद्या मी आणि मयुरी काम करतोय, मी वाकडंच वागले तिच्याशी का तर मी अभिज्ञा सोडून नाही बाबा मला जमत, तर ती म्हणेल जा ना मग, तू गेली उडत, मग ती पण मला तीच वाईब देणार ना. सो आपण
आपण पण एफर्ट केले पाहिजेत की आपल्या आजूबाजूची वर्क एन्व्हायरमेंट चांगली असेल. सो आय ऑलवेज यूज टू टेल हर की ओपन कर, तुझं जे एक झापडं लागली आहेत ना ती उघड, कारण त्याच्याशिवाय तू फंक्शन नाहीच करू शकणार. आणि मेनली मला असं वाटतं सगळीकडे जेन्युइन बॉन्डच झाले पाहिजेत असं नेसेसरी नाहीये. ऍब्सोल्युटली नॉट. म्हणजे तुम्ही किती तुम्ही ड्रेन व्हाल विचार करा. इतकी लोक जर का आयुष्यात आली की ज्यांच्याशी तुम्ही खूप जेन्युइन आहात सतत, तर आय डोंट थिंक म्हणजे मला लोक सहन करतील. एक समोरचा व्यक्ती आपल्याला जी एनर्जी देतोय त्याच्या म्हणजे ती एनर्जी न रिटर्न करता की नाही बाबा मी तर नाही मला हे काही जमत नाही, मी हे करणार. आपण पण किती प्रेशर घ्यायचं ना एक स्वतःवर. हाच नसावा मला असं वाटतं. आणि मला वाटतं क्विक फ्रेंडशिप्स ना ते पण जरा घातक असतं. म्हणजे आज तू आम्हाला तिघींना बघते तर किती ऑलमोस्ट 8-9 वर्ष झाली फ्रेंडशिपला, वर्षभरात ऑलमोस्ट 12. ओ माय गॉड. सो ते पण एक मॅटर करतं की तुम्ही वेळ घ्या, ती फ्रेंडशिप ग्रो होऊ द्या, तो ट्रस्ट ग्रो होऊ द्या. आम्ही खूप पावसाळे एकत्र पाहिले आणि तो ट्रस्ट वाढत गेलाय थ्रू एक्सपिरियन्स, थ्रू ऍब्सोल्युटली थ्रू थिक अँड म्हणजे थिन. इंग्लिशमध्ये एक जी म्हण आहे ना, थ्रू थिक अँड थिन, म्हणजे की कमीत कमी फालतूतली ते अत्यंत सिरियस आणि महत्वाच्या गोष्टीपर्यंत वी हॅव सीन एव्हरीथिंग. आणि आमचं असं नाहीये की दुमत नाही झालंय, खूप गोष्टींबाबत दुमत झालेलं आहे. पण माझा चॉईस आहे की मी तिचं जे म्हणणं आहे ते रिस्पेक्ट करणं किंवा मयुरीचं जे म्हणणं आहे ते रिस्पेक्ट करून त्याचा मान ठेवून मी आयुष्यात पुढे जाणं. मग हा सुद्धा चॉईस आहे. मग मी प्रत्येक गोष्टीत अडून बसू शकते, ही अडून बसू शकते, ही पण अडून बसू शकते. पण म्हणजे मैत्रीला पुढे ठेवणं पुन्हा हा स्वभाव लागतो. सगळ्याच्या पलीकडे ठेवणं हा सुद्धा एक स्वभावाचा भाग आहे. काही लोक नाही ठेवू शकत कारण त्यांच्या आयुष्यात त्यांना तसे अनुभव आलेले नाही आहेत. माझ्या आयुष्यात मला चांगले अनुभव आले. सो मला माहिती आहे की मैत्री जास्त महत्त्वाची का टेम्पररी ज्या गोष्टी येतात जातात त्या जास्त महत्त्वाच्या. हा सुद्धा अनुभवामधलाच आहे. बरं, सेटवर आपण असताना बरेच जण, म्हणजे तुम्हा तिघींची पण ओळख सेटवरच झाली, तुमची एका मालिकेत आणि तुमची एका मालिकेत. सो बरेच जण असतात, फ्रेंडशिप पण बऱ्याच जणांशी होते, पण खूप कमी असतात जे आपल्याला क्लिक होतात, काहीतरी घटना घडते आणि त्याच्यानंतर आपण फार क्लोज होतो. सो असे काय काय अनुभव आहेत तुमच्या आयुष्यात की ज्यामुळे अगदी आता कळलं की मयुरी माझी फ्रेंड झालीये, अनुजा माझी फ्रेंड झाली किंवा अभिज्ञा माझी फ्रेंड ना आहे. आता रिसेंटली आम्ही जे डिस्कवर केलं की आम्ही खूप सिमिलर आहोत. ते गंमत नाही सांगणार मी का, कॅमेरावर सांगण्यासारखी नाहीये, पण तिकडे आम्हाला जेन्युइनली रिअलाइज झालं की, आणि मयुरी पण ती म्हणाली अरे ही सेम माझ्यासारखी आहे, यु नो, की मी पण अशीच आहे. आणि ते आपोआप होतं, हे ऑर्गॅनिक असतं. मी जसं म्हटलं ना की त्याला काही एखादा किस्सा कारणीभूत आहे किंवा तुम्हाला कोणीतरी पुश करायला पाहिजे याची गरज नसते. कधीतरी ते आपोआप होतं आणि ते आपोआप झालेलंच चांगलं असतं. आणि मी म्हटलं ना मला ही थोडी अनरिचेबल वाटायची. सो मी महाराणी तिचा शो पाहिला अँड आय वॉज ब्लोन अवे. एकतर मला इतकं कौतुक वाटलं की ही या शोचा पार्ट आहे आणि इतका इम्पॉर्टंट आणि छान पार्ट आणि इतकं कडक काम केलंय तिने. आणि एकदा ती अभिज्ञाशी फोनवर बोलत होते, मी फोन घेतला आणि मी तिला कॉम्प्लिमेंट दिली. आणि नंतर मला असं झालं मी स्वतः का नाही हिला फोन केला, कारण तशी ओळख आहे पण तरी हा नेहमी एक दुवा असायचा. सो मला वाटतं की ती लाईन मला वाटतं हळूहळू आता पुसली जाते की मला ते अनरिचेबल नाही वाटत आता. मला कळलं खरंच अनरिचेबल नाहीये. इट्स जस्ट कधी कधी काय होतं नाही ती वाईब चांगली असते, खूप अनवॉन्टेड लोक नाहीयेत आपल्या आयुष्यात आणि ती मुद्दामून नाहीये. आपण अनुभवातून, आपण एवढी वर्ष काम केल्यानंतर अनुभवातून अनेक फ्रेंडशिप्स ज्या जसं मगाशी म्हटलं की जे टेम्पररी असतात पण आपण समजून जातो की फ्रेंड्स फॉर लाईफ, ह्याच्यातून काही शिकलेल्या ह्याच्यातून ना ते आपोआप होतं. हा अनुभव आहे, बाकी काही नाही. आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. त्यामुळे ते असं होतं की ओके गुड अक्वेंटन्स पण मैत्री डोंट नो. आणि आय थिंक आता आम्ही एजच्या अशा टप्प्यावर आहोत, करिअरच्या अशा टप्प्यावर आहोत, आम्हाला तेवढी मॅच्युरिटी आली आहे की आपण हे म्हणू शकतो. आणि मी ह्यांच्यासाठी पण हे वाउच करेन की दे ऑल्सो नो की सगळ्यांशी मैत्री नाही होऊ शकत किंवा नाही होणार. आपण त्याच्यासाठी म्हणजे काय म्हणतो आपण प्रचंड प्रयत्न नाही करायचा. झालं व्हेरी गुड, नाही झालं लेट इट गो. ऑर्गॅनिक होण्याचा म्हणजे ऑर्गॅनिकली झालं तर ते मला असं वाटतं खूप
लांबपर्यंत टिकतं. हा. त्यांच्यामध्ये सुद्धा ही आम्हाला जी- पण हा किती जो वर्ष comfort आला लागली. यायला 4 वर्ष लागलीच की. जास्त पण I would say. वाटलाच नव्हता हा. की आता हा. आम्ही दोघी एक अभिज्ञाच्या पार्टीमध्ये भेटतोय, सो आय एम गोइंग टू क्लिक विथ एक्स हा 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 की नाही ठीक आहे. एक आता हे जे झालंय ना, हे तुम्हाला पुढे घेऊन जायला इट विल बी अ पीस ऑफ केक, कारण ते झालंय. आणि आम्ही पण एका सेटवर 1 वर्ष जवळजवळ 1.5 वर्ष होतो. पण असं नाही की त्या वर्षभरातच, ह्या 8 वर्षात ना आम्ही दोघींनी खूप एकमेकींचे पर्सनल आणि प्रोफेशनल इव्हेंट्स असे अनुभवलेत. आणि वी हॅव स्टूड बाय इच अदर. म्हणजे मला आठवतंय खुलताच्या पण टुवर्ड्स दी एंड शी वॉज गोइंग थ्रू अ टफ टाइम. तेव्हा मी ते जवळून पाहिलंय. कुठेतरी तिच्याकडनं मी ते इन्स्पिरेशन घेतलं, नाही यार पण ही येते, काम कडक वाजून जाते, अजूनही त्या कुत्र्याशी खेळणारच, हसणारच, म्हणजे तिला कितीही काय वॉट एव्हर हर मेंटल स्टेट इज. अँड कट्टू एका नाटकात आम्ही काम करत होते तेव्हा आय वॉज गोइंग थ्रू अ व्हेरी टफ टाइम अँड शी वॉज जस्ट अ व्हेरी अनसेड सॉलिड सपोर्ट. सो हे म्हणजे हे ग्रो होत होत झालंय. म्हणजे तो अनुभव आम्ही नाव आय कॅन से की मी डोळे बंद करून आय नो शी इज देअर. हा त्या एक्सपिरियन्स थ्रू आलेला अनुभव आहे. अँड आणि आय वुड से आपण ज्या एज मध्ये भेटलो त्या एज मध्ये आपण जास्त ओपन होतो. करेक्ट टू करेक्ट. मीट पीपल, टू बी फ्रेंड्स विथ पीपल. आणि मग त्याच्यानंतर ते ऑर्गॅनिकली गोष्टी घडत आणि काही एफर्ट्स टाकत, कारण हे 2 वे आहे ना, हे काय 1 वे नाही असू शकत. सगळ्यांनी एफर्ट्स टाकलेत, आपापले एफर्ट्स टाकलेत म्हणून ते टिकलंय इतकी वर्ष. पण ते मुळात कनेक्ट व्हायला आम्ही परफेक्ट एज मध्ये होतो. लाईक वी वर इन आवर 20s. त्यामुळे तो मस्त टाइम होता. आता वी वुड डेफिनेटली टेक टाइम टू मेक न्यू फ्रेंड्स. आता तू त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये आहेस का, किंवा मी आहे का, मग ते आपलं जुळून येणं इट विल टेक टाइम. त्याला वेळ लागणारच. कारण मला एक बॅक ऑफ द माइंड माहिती आहे की आज जर तू माझ्याशी एखादी नीट नाही बोललीस तर मी हे बोलू शकते की कदाचित नॉट अ गुड डे टू टॉक. पण आधी मला असं असतं, ही का नाही बोलली यार माझ्याशी, मी तेवढी छान बोलले तिच्याशी. सो आम्ही धरून ठेवत नाही, कारण आता ते वय आले. नाही होते तुझं आता, असं नाही होत नाही होत तुझं. आता. हा परवाच झालं होतं. माझं पण झालं होतं. हा मी शूट करत होते, तुमच्या बाबतीत होऊ शकतं. फोन एक शूट करत होते, फोन उचलला नाही मी कारण शूट करते ना. मग आमच्या ग्रुपवर एक इमोशनल मोठा मेसेज आला की कसं लोक कामात बिझी झाल्यावर अवॉइड करतात. आणि तो अजिबात कॅज्युअल किंवा सार्कास्टिक नव्हता, तो डीप हर्ट होता. आणि माझं असं झालं, मी काय केलंय बरं, रोज हिच्याशी ऑलमोस्ट फोनवर बोलतीये, हिचे फोन कॉल्स आन्सर करते. बरं त्या फोन कॉलच्या आधी 20 मिनिटं मी हिच्या नवऱ्याशी बोलले होते, पण शूट करत असताना नाहीच तो आन्सर केला फोन. मग हे हिचं कधी कधी होतं की प्रूफ लागतं हिला की यू लव्ह मी. आणि मी ते कधी देत नाही तिला प्रूफ. तिघींमध्ये मग इमोशनल कोण आहे सर्वात जास्त, की छोट्या छोट्या गोष्टींवरून लगेच इमोशनल बाळ हे. आणि इमोशनल म्हणजे कसं, तिला राग येतो आणि मग राग आला ना की तिला रडायला येतं आणि फोनवरती ती खूप फंबल करायला लागते. आणि मग समोरचा म्हणजे जेव्हा आम्ही म्हणजे ती एक ओके म्हणजे आपला एक बँडविड्थ असतं ना की आपण ओके आपल्या मैत्रिणीला काहीतरी वाईट वाटलं, ते टर्न होतं काहीतरी भलतं ओके. आणि माझ्यावरती रिसेंटली तिचं रागवायचं एक रिझनच होतं. सो मी हे डिक्लेअर करते ऑन कॅमेरा की मी माझ्या इंस्टाग्रामवर पडीक नसते. ओके, म्हणजे माझ्यासाठी सोशल मीडिया डज नॉट मॅटर. आणि हे मी हिला सांगून थकले आहे की माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, आज मी तुला तू कशी आहेस और एक 5 मिनिटं का होईना फोनवर बोलणं किंवा यु नो काहीतरी आपलं एक पर्सनल कम्युनिकेशन होणं इज मोर इम्पॉर्टंट टू मी दॅन मी पुटिंग एनिथिंग ऑन सोशल मीडिया. कारण सोशल मीडिया हा दिखावा आहे आणि मी दिखाव्यात बिलीव्ह नाही करत. मला ज्या लोकांची खरंच मला प्रेम आहे मी फोन उचलते आणि त्यांच्याशी बोलते. ओके, सो आता हिचे अपडेट्स मला माहीत नसतात बिकॉज तू आत्ता माझ्या इंस्टाग्रामला 4 दिवसापूर्वी एक फोटो पोस्ट केलेला आहे, त्याच्यानंतर मी एखादी स्टोरी टाकली असेल, कालचीच टाकली आहे वर्ल्ड कपची, पण अपार्ट फ्रॉम दॅट यू विल नॉट सी मी सो ॲक्टिव्ह. आता जर का मी 4 दिवस इंस्टाग्राम बघितलेलंच नाही आहे, हिचे अपडेट्स मला कसे माहिती असतील.
नाही माहिती. बरं, मी जॅन फेबमध्ये एका अशा ठिकाणी शूट करत होते जिकडे मला इंटरनेटच नव्हतं. तर मग काही प्रश्नच येत नाही की कुठे आपण सोशल मीडिया ॲक्सेस करणार. आठवड्याभराने मला एक फोन आला आणि त्याच्यावरती मला हे ऐकवण्यात आलं की मला कसं तिचं कौतुकच नाही आहे. मी म्हणलं झालंय काय. माझी आणि मिहुलची फर्स्ट अशी आम्ही एक काय मारीगोल्ड कुठली ॲड केली एक ॲड केली आहे ती मी टाकली आहे. त्याच्यावर ना तुझा लाईक आहे ना तुझा कॉमेंट. आणि मी म्हणते कुठल्या ॲड बद्दल बोलतेस तू? मला ॲडच माहिती नाही, हे अस्तित्वातच आहे असं काही मला माहिती नाही. त्याच्यावर मी खूप ऐकलं. मला तिने खूप ऐकलं, फंबल करत खूप ऐकवलं. माझं हे म्हणणं असतं बाकीच्या लोकांशी मला फरक पडत नाही. माझ्या लोकांनी माझ्याबद्दलच्या सगळ्या अपडेट्स ठेवल्याच पाहिजे. स्टोरीज रिपोस्ट केल्या. माझा ना तुझ्या फॉरगेट दॅट इज अ व्हेरी खूप पुढची गोष्ट आहे. लाईक कमेंट आणि माझं कौतुक करायचं तिकडे म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. नंतर तुम्हाला हवं ते बोला फोनवर. आणि मला ना गांभीर्य एका पॉइंटला गेलं म्हणजे मी खूप मनापासून आधी हे तिला सांगायचं अगं अभि मला खरंच माहिती नाही तू काय बोलतेस. मी अशा ठिकाणी शूट करते जिकडे मला नेटवर्क नाहीये, मला माहित नाही, आय हॅव नॉट सीन नाही. आणि मग जेव्हा फंबल सुरू झाले तेव्हा मग गेलो त्याचं. माझा तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट खूप वाढला आता 2 मिनिटात. कारण मी पण हे डिक्लेअर करते, मी पण इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह नसते किंवा बघत नाही, पण हिच्या धाकामुळे सेम मी हिचे पोस्ट लाईक करते आणि कमेंट करते. फक्त हिचा धाक आणि हिचं प्रेम. बरं ते तर जाऊ दे, मला ही धमकी असते किंवा मला दरवेळेस ऐकवण्यात येतं रील्स पाठवले तुला 10 दिवस बघत नाही तू. अरे नाही बघत मी रील्स सिरियसली. पण दिस इज नाही ही माझी कमिटमेंट आहे हिच्या फ्रेंडशिपची की मी तिच्या रील्सला कमेंट करते, लाईक करते. घाबरून मी स्माइली का होईना मी काही रोलिंग आहे किंवा असं ते डोळ्यातनं रिॲक्शन हवी आहे, तिला रिॲक्शन हवी आहे की तो प्रूफ नेहमी लागतो तिला. की एखादा जर का मी बघतेय रील वगैरे ठीक आहे, माझ्या मनात अनुजाचा मयुरीचा विचार आला म्हणजे मी तुमची पण हा का घास खायचा ना, फोन उचलायचा फोन करायचा मेसेज करायचा. कारण मी पण असे रील्स पाठवते आणि नाही बघितलं की म्हणजे त्याचं आता समजा एखादी फनी रील असेल तर तुम्ही हसाल बाबा तुमचं आयुष्य वाढेल याच्यासाठी मी तुम्हाला रील पाठवते, तुम्ही त्याच्यात बघितलं पण हा अट्टहास का की आजच बघ 10 दिवसांनी बघेल ना मी. पण त्याची तीव्रता गेलेली असते तेव्हा ट्रेंडिंग निघून पुढे. आणि मी आज सांगते तुला एक गंमत, माझं इंस्टाग्रामचं अकाउंट ह्या बाईनी उघडलंय. आय वॉज लिस्ट इंटरेस्टेड. ही मला सतत सांगायची आणि नवीन होतं इंस्टाग्राम तेव्हा लगोरीच्या वेळेला की एक असं ऍप आलंय तुम्ही त्याच्यावर फोटो टाकायचे आणि मला असं तर काय बरं काय हिने सगळी इन्फॉर्मेशन टाकली, पासवर्डही हिनेच सेट केला. तुम्ही नंतर इव्हेंच्युअली आता रिसेंटली चेंज केलाय पण बिकॉज ते गेली 10 वर्ष तोच पासवर्ड होता. ओके सगळं हिने सेटअप केलंय. आणि तेव्हा माझं अकाउंट प्रायव्हेट होतं. आता ते प्रायव्हेट आहे आणि ओपन टू ऑल ह्याच्यातला डिफरन्सही मला कळत नव्हता. मी इतकी त्याच्यात नव्हते. सो माझं इंस्टाग्राम हिने इनिशिएट केलेलं आहे. माझं काही स्नॅपचॅट पण नाही. ती तू एका पॉइंटला केलं होतं ते मी डिलीट करून टाकलं. मी मला म्हटलं एकच झेपत नाही आपल्याला किती गोष्टी करायच्या. पण डिलीट केलंय खूप म्हणजे सोशली मला पण माहिती आहे ते खूप प्रेशर असतं. पण माझं असं म्हणणं आहे माझ्या मैत्रिणींनी ते प्रेशर घ्यावं. घेतो सांग घ्याच आयुष्य नाही आता मी म्हणून माझा रिस्पेक्ट तुझ्याबद्दल वाढलाय. मी अजूनही घेते ते थोडं प्रेशर फक्त अभिज्ञासाठी. एवढं जास्त प्रेम कोण करणार नाही ग हिच्यावर म्हणजे जेन्युइनली नाहीच करणार. आणि एवढं जास्त प्रेम तुमच्यावर पण कोणी करणार नाही. हॅलो तुम्ही नेहमी मला का असं म्हणजे ह्याच्यात टाकता, तुमच्यावर पण खूप प्रेम करते मी. बरं मग रागावला तिघींपैकी कोणीही जरी रागावलं तरी मनवण्याचा कार्यक्रम कसा असतो आणि कुठे असतो, मग काय करावं लागतं मैत्रिणीला? ऍक्च्युली मीच रागवते जास्त. हो हा म्हणजे मी ऑनेस्टली ती चिडल्यावर खूप तिला सिरियसली घेतच नाही कारण मुळात ती कुठल्या तरी फालतू गोष्टीवर चिडलेली असते. सो पहिले मला राग येतो, मला राग येतो. नंतर मी विचार करते हिच्यावर काय आता म्हणजे
ते भांडण तर होणारच नाहीये, तिला ऐकावं लागणार आहे. त्यामुळे मी तिला स्पेस देते की तुला पर्स्पेक्टिव्ह कळतोय का, तू कशावर चिडलीयस, आणि त्याच्यानंतर मग तिचं नाही. आणि आय थिंक आम्ही ना एक्सेप्ट केलंय, म्हणजे दॅट इज इम्पॉर्टंट ना, की तुम्ही समोरच्याला जसं आहे तसं एक्सेप्ट करा. आता एवढ्या वर्षात तिचे ट्रेट्स आम्हाला कळले की अच्छा ओके इथे इथे आलाय बाबा राग, बरं ठीक आहे. आणि ती म्हणते तर बरोबर आहे की तितकं फालतू असतं. लाईक मी फॉर एक्झाम्पल दिस की एक लाईक नाही केलेला मी तिच्या पोस्टवर, तर त्याचा तिला राग आलाय. पण तेच किस्से सांगते सोशल मीडियाचे, लोकांना वाटेल मी बसलेलीच असते पण अभिज्ञाचा एक अजून एक सोशल मीडियाच्या ऑब्सेशनचा मी एक किस्सा सांगणार आहे. मी एवढी ऑब्सेस नाही. आम्ही मुंबईहून पुण्याला निघालो होतो माझ्या गाडीत. मला एका पॉइंटला वाशीपाशी पोहोचेपर्यंत, आणि तुम्हाला माहितीये ना मुंबईतलं ट्रॅफिक किती असतं दुपारचं, आपल्याला वाशीला पोचायला 2-2 तास लागतात, 1.5 तास लागतो. वाशी क्रॉस करून पुढे ऍक्च्युली DY पाटील स्टेडियमच्या इकडे कुठेतरी जवळपास शेवटी मी तिला असं म्हटलं, अभिज्ञा मी गाडी थांबवते, तू उतर आणि तू बसनी पुण्याला ये, कारण मी तुझी ड्रायव्हर नाहीये. ताई माझ्या शेजारी बसून कॉन्स्टंटली एक रील एडिट करत होत्या. त्याचा म्युझिक आय डोंट केअर, त्याचा म्युझिक हे सतत रिएडिट माझे गाणी सुद्धा मला कळत नव्हती की नक्की कुठलं गाणं वाजतंय एका पॉइंटला. आणि हे 1.5 तास ती माझ्या शेजारी बसून करत होती. आणि तेव्हा मी खरं चिडले होते की तू उतर गाडी. आणि तेव्हा ऍक्च्युली किस्सा झाला होता एक, तो मला आठवला आता तू बोलल्यावर. आम्ही हायवेला गाडी चालत होती, फोटो हायवेला गाडी चालत होती, आणि ना एका पॉइंटला ती काहीतरी असा फ्लॅश आला. ती म्हणाली माऊ आपला फोटो काढला गेलाय, माऊ तिकीट लागलंय आपल्याला, तिकीट लागलंय. म्हणजे काय तिकीट लागलंय आहेस का? मेहुलचा फोन, कारण ह्या सगळ्यांच्या गाड्यांचे नंबर हे मेहुलच्या ह्याच्यात फीड आहेत. जेव्हा केव्हा काही एखादा चलन फाटतो तेव्हा यांना फोन येतो, काय आता काय केलंय, इकडे कुठे गेला होता, काय एवढ्या स्पीड मध्ये होती गाडी वगैरे वगैरे, आजोबा असल्यासारखा जवळपास. त्याचा फोन आला अनुला, काय कुठे आहात, हायवेला आलंय चलान स्पीडिंग साठी. आणि त्यांनी फोटो पाठवला, तो एनॅक्ट करा ना फोटो कसा आहे. एक मिनिट, तो फोटो कसा आहे हे गाडी चालवते आणि अभिज्ञा मला फोन मध्ये फोटो दाखवते. आणि आमचं तेव्हा काहीतरी जोक झाला होता. अशा हसतायत, असा आहे तो फोटो. मुंबई ट्रॅफिक पोलीस कडे असा फोटो या दोघींचा. पण डोंट वरी प्लीज, मला जज करू नका. माय आईज वर ऑन द रोड. हा मी अशी होते, अशी आहे, पण माझं लक्ष पूर्ण रस्त्याकडे. तर ते असं खूप असे खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत की लोकांना वाटू शकतं काय रिस्पॉन्सिबल मुली आहेत यार या, पण असं नाहीये. हे कधीतरी सगळ्यांच्या आयुष्यात घडतं, त्यांच्या आयुष्यात घडलंय. अगदीच घडतं. आता हिचं एवढं आपण सोशल मीडिया म्हणतोय, पण एक कौतुक मी करेन हिचं त्या बाबतीतलं. मी फार रील्स वगैरे बनवत नाही, पण अभिज्ञा काही क्रिएटिव्ह रील्स घेऊन येते आम्ही जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा. आणि ती रील वगैरे ते वेगळी गोष्ट, पण ती प्रोसेस इतकी फनी असते ना, दॅट बिकम्स अ मेमरी. आय अग्री. सो तुमच्यासाठी माझ्याकडे एक रॅपिड फायर आहे. सो आपण रॅपिड फायर खेळूया. एकमेकींची पहिली मालिका सांगायची. खुलता गळी गुलेना. एक मोहर अबोल ना. हा एक मोहर अबोल अभिज्ञाचा. माझं सांग. स्टार प्रवाहावरची होती. तिथं झालंच, मी आयुष्यभर स्टार प्रवाहाबरोबर काम केलंय. सतीश राजवाडे डिरेक्टर होता. शी इज क्लोज. अग्निहोत्र. ओ नाईस. त्याच्यात सौरभ गोखले होता. सौरभ होता त्याच्यात, माती खाल्ली नाही. सिद्धार्थ चांदेकर. हा ओके. क्लोज. शी वॉज क्लोज. तिघींमध्ये सर्वात जास्त मस्तीखोर कोण आहे आणि का? अभिज्ञा. का म्हणजे मी आहे मस्त. ती अगदी बबली आहे, म्हणजे आय डोंट नो, म्हणजे असं तिची पर्सनॅलिटी आहे तशी. शी इज नॉटी.
सो मी काही म्हणजे ठरवून स्क्रिप्ट बनवून जात नाही, मी तशीच आहे. म्हणजे खुलताना माझा एक्सपिरियन्स आहे, सकाळी 6ची शिफ्ट असो 7ची असो, ते आय बॅग्स घेऊन आलोय आम्ही आणि झोप अर्धवट झालीये, पण हिचा स्नॅपचॅट म्हणजे ती मस्ती सकाळपासूनच तिच्या अंगात सुरू असते. हो, मला आवडतं आणि तसं राहायला. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की म्हणजे असे खूप कॉमेंट होते, एवढी का हसते? मी हसते, व्हेरी हॅपी इन लाईफ. ओके, एकमेकींना दिलेलं पहिलं गिफ्ट आठवतंय का आणि काय होतं ते? होय, मी मयुरीला नाही दिलं अजून कुठलं मी पण gift. नाही दिलं तुला. देऊया आता. चांगलं देऊया. चांगलं देऊया काहीतरी. भावेला मी काय दिलंय? पहिलं नाही आठवत. बरं, जे आठवतंय ते जनरली जिथे जिथे जाते तिथनं एक मेमरी तिच्यासाठी आणली जाते. काही ना काहीतरी आणलं जातं ह्यांच्यासाठी. आय थिंक वॉच पहिले दिलाय का मी पण तिला watch दिलंय. आय थिंक पहिलं गिफ्ट मे बी वॉच असेल. इयरिंग्स तुझे ते गोल्ड हे. हा, पण ते लग्नातले होते, त्याच्या आधी पण तू दिले. त्याच्या आधी काय दिलंय मी खूप आम्ही सतत काही ना सतत काहीतरी काही ना घडत काहीतरी असतं अगं, म्हणजे असं Actually. छोटं छोटं का होईना की आठवण आली ना की लाईक इफ दिस रिमाइंड्स अस. हा ते. आणि ती विसरते की गिफ्ट केलंय. ती मागते आणि ती आदले सगळे गिफ्ट विसरते. तिचं स्टेटमेंटच असतं, गिफ्टच केलं नाही मला. एकमेकींचं निकनेम. माऊ. मी हिला मयुरीच म्हणते. मी हिला भावे म्हणते बऱ्याच वेळा. भावे आणि अनु. हे अनु, हिला बऱ्याच वेळा अनुच. हिच्या तोंडून अनु अनु इतकं ऐकलंय ना, सो अनु पण म्हणते. माऊ हे कशामुळे आणि ते आपोआप झालंय, त्याचं काय हे नाही, सॉरी त्याचं आलेलं नाहीये काही, ते कुठून तरी आलं एक दिवस आणि मग ते राहिलं, ते रुळलं. हा. ओके, एकमेकींचा आवडता पदार्थ. अभिज्ञा खाऊसवे. आता मे बी काय, पण तिला गोड प्रचंड आवडतं. म्हणजे ती दह्यात असे 4 चमचे साखर, काही गोड नसेल तर. आणि ही हेल्दी, एनिथिंग हेल्दी, काही टोफू पण ती प्रेमाने खाऊ शकते. आणि ही मी ऍक्च्युली टेस्ट साठी खातच नाही. हा, मी नेसेसिटी म्हणून खाते, आय एम नॉट अ फूडी. त्यामुळे तिला तसं सांगणं कठीण आहे, कारण ती अशी. पण मी एक किस्सा सांगेन, इस बात पे प्लीज नको. तर आम्ही लगोरीमध्ये असताना एक पिझ्झा मागवायचा कार्यक्रम ठरला. नाईट होती. सगळ्यांना विचारलं, तू काय खाणार, तू काय खाणार, तू काय खाणार. नाही, आणि मी तेव्हा खूप स्ट्रिक्ट डाएटवर होते. तेव्हा एक प्रॉब्लेम आहे की तिला उकाडा झाला आणि तिला भूक लागली की ती हँग्री. म्हणजे तो इमोजी असतो ना अशी असते ती सतत 24 तास, जर ती भुकेलेली असेल आणि जर तिला उकाडा होत असेल तर ती म्हणे मला नकोय काही. म्हणलं माऊ, आम्ही पिझ्झा मागवतोय, मी डाएटवर आहे, मला काही नकोय, तसं मी जेवलीये, तुमचं तुम्हाला काय मागवायचं ते मागवा, असं म्हणून मी सीन गेले. आम्ही मागवला आणि ठेवला, आमचा सीन लागला. त्याच्यानंतर आम्ही येऊन बघतोय नॉट सगळा, बट आय वुड से 2/3. कुठे 2/3. ही स्वतः नशीब तेव्हा म्हणाली तरी, माऊ मी ऍक्च्युली मला असं बघून असं झालं, टेम्पटेशन झालं आणि खाऊन टाकलं. तुला विचारत होतं. बर, त्या पिझ्झाची अजून एक हिची चिंदीगिरी अशी होती की शी मेड शुअर की तो पिझ्झा डिलिव्हरी बॉय उशिरा येईल. आणि त्याच्या तोंडावर नाचली हे म्हणताना ओ पिझ्झा आयो फ्री, कारण त्याला उशीर झाला 5 मिनिटं आणि त्याला उशीर झाल्यावर ते दुःख जास्त होतं की मी तो ऍक्च्युली फ्री मिळालेला पिझ्झा खाल्ला आणि मग नवीन ऑर्डर करायचं तर पैसे द्यावे लागले असते. मी तेव्हा ते खूप भावे. बापरे, अरे बापरे. कुठे कुठे छोटी छोटी त्याच्या तोंडावर नाचली लिटरली, म्हणजे आणि दारात नाचली. आय कॅन सो इमॅजिन. तो ती ऐकून परत आला आणि तो म्हणाला, मॅडम तुम्हाला जर फ्री पिझ्झा हवा असेल ना तर शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी संध्याकाळी या वेळेनंतर मागवा, तुम्हाला फ्री मिळणार. कारण उशीरच होतो पोचायला. आणि आता तिच्या आयुष्यात मेहुल पै आहे म्हणून, नाही तर तिने जर जेवायला बोलवलं तर मी जेवून जाते.
कारण ती क्वांटिटी नाही बा, मला काही वेस्ट झालेलं नाही आवडत, पण त्या बार्गेन मध्ये कधी काहीतरी गेलं. गेली राहावीत असं तर नाही ना. असू शकते किती इव्हिल आहे. कमी पडू शकतो. शॉपिंगला अभिज्ञाचा फायदा होत असेल जर एकत्र शॉपिंगला गेला तर बार्गेनिंग. मी सांगू, मला नाही फायदा होत, कारण आमचे कलर चॉईसेस भयंकर डिफरंट आहेत. आज हा कलर माझ्या अंगावर दिसतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तिचे व्हायब्रंट कलर्स, तिचा चॉईस ऑफ कलर्स आणि चॉईस ऑफ क्लोथ्स इज व्हेरी डिफरंट फ्रॉम माइन. मला असे म्युटेड काय म्हणतात न्यूट्रल कलर्स भयंकर आवडतात. बेज, व्हाईट, ब्लॅक, ऑलिव्ह. मी आयुष्य काढू शकते ह्याच्यामध्ये ग्रेज. आणि ते तिला अजिबात आवडत नाही. ती म्हणते की आयुष्यात कलर्स पाहिजे. सो तुझ्या आता तुला जे कलर्स दिसतात, ही तर ठीक आहे, ही कलर वापरते, पण ही नाही. So तुला मी नाही. दिसतात ते मी माझ्या- खूप रेअरली, आणि जेवढे दिसतील ते हिच्यामुळेच दिसतील. माझ्या दाखामुळे की हा. आता पास, आता मला ब्लॅकचा कंटाळा आला. एक दिवस मला आठवतंय, मी कधी नव्हत एक फ्लोरोसंट ग्रीन असा एक टॉप घेतला. मी पहिला फोटो हिला पाठवला की हे बघ पण हे मी आज काय केलंय. इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन केलं की एक भावेला फोटो जातो हो, मला कौतुक वाटतं, मला छान सो शॉपिंग करताना सेन्सिबिलिटीज वेगळ्या असल्यामुळे तसा उपयोग होत नाही. पण मला जर खर्च करायचा असेल, असं महागडं काहीतरी गॉगल घ्यायचं आहे किंवा महागडं, सो ही ते पुश हिंमत करते. येते. करले कारण आपण त्याच्यासाठीच तर कमवतो पैसे, ह्याच्यासाठीच तर कमवतो ना. थोडंसं कुठेतरी आपण चैन तर केलीच पाहिजे मला असं वाटतं. आणि मला असं वाटतं की म्हणजे माझं असं मत आहे की मी तयार होते ही मी माझ्यासाठी होते, त्याच्यामुळे मला ह्यांना पण तयार असं एक मिनिट, वॉज इट सपोज टू बी अ रॅपिड फायर? तिने रॅपिड फायर म्हटलं मग अशी. नाही चालेल, मला किस्सेच हवे. फायरच होते सगळे. सॉरी संपला किस्सा. बरं, तुम्हा तिघींनी पण हिंदीतही काम केले आणि मराठीतही काम केले. सो मराठीत आणि हिंदीमध्ये काय फरक जाणवतो? कुठे जास्त कम्फर्ट वाटतं? आय थिंक ते जास्त बेटर. तिघींकडून आन्सर हवं. मी माहिती मला ॲक्च्युली ती कम्पॅरिझन करायला नाही आवडत. बिकॉज माझं जेन्युइनली हे मत असतं की दोन वेगळ्या काय म्हणतो आपण, दोन वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि एक ॲक्टर म्हणून अजून काय हवं तुम्हाला, की जर का दोन्ही प्लॅटफॉर्म्स, दोन्ही मीडियम्स मला सामावून घेणार असतील एक ॲक्टर म्हणून, तर मी का कम्पॅरिझन करायचे? इट्स अ गुड थिंग ना. सो मला हा प्रश्न कधी, मला त्याचं उत्तर नाही देत आहे. एक आहे की मराठीतल्या आपल्या याच्यावरती खूप विश्वासावरती कामं खूप पटकन होतात. म्हणजे मी आज समजा मी काहीतरी प्रोड्यूस करते, मी अभिज्ञाला फोन केला, मयुरीला फोन केला की सुन ना यार मेरे पास ज़्यादा पैसा नहीं है बट तू करेगी, तर त्या डोळे झाकून हो म्हणतील. बिकॉज वी हॅव दॅट बॉन्ड. आय डोंट थिंक इट इज सो इझिली फाउंड इन हिंदी. मला असं रॅशनली आपण जर डिफरन्शिएट करायला गेलो तर मला वाटतं एक थोडा बजेटचा डिफरन्स असतो नॅचरली. आणि ही म्हटली तसं एक आता मराठीत मला वाटतं आम्हाला ऑडिशन तसं नाही विचारलं जाणार की ओके दे नो द पोटेन्शियल. त्यांनी नाटकं पण बघितली आहेत, आमची सगळा प्रवास बघितलाय. सो तो एक कम्फर्ट झोन आणि आपुलकी एक वेगळी आहे आणि दोघांच्या स्ट्रेंथ्स वेगळ्या आहेत. सो पण शेवटी क्रिएटिव्ह काम आहे. सो हिंदी किंवा उद्या तमिळ असेल, सेट टू सेट फरक असतो. मराठीत पण सेट टू सेट फरक असतो. ती प्रोडक्शन होत असेल, तुमचं ते कुठली कास्ट जमली आहे, त्यांची काय वाईब आहे. सो असा डिफरन्स सांगणं कठीण आहे. म्हणजे आता तू समजा ह्या ऑफिसमध्ये काम करते किंवा वेगळ्या ऑफिसला गेली, तसा तो डिफरन्स आहे. सेटअपचा डिफरन्स आहे आणि थोडासा माइंडसेटचाही डिफरन्स आहे. पण मी नाही कम्पेअर करत बिकॉज आय एन्जॉय बोथ. बरं, आता फ्रेंडशिप्स म्हटलं की हॅपी मुमेंट्स असतात, सॅड मुमेंट्स असतात, सगळ्या गोष्टी होत असतात. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्या कठीण काळात जो आपल्यासोबत असेल त्याच्यासोबत आपण जास्त कनेक्ट होतो. सो तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग आहेत की ज्यामुळे तुम्ही जास्त कनेक्ट झालात, किंवा असा काही एखादा वाईट प्रसंग आहे ज्यामुळे तुम्ही जास्त? आय थिंक आम्ही कनेक्टेड होतो म्हणून वी वर ऑलवेज देअर फॉर इच अदर. हे उलट आहे. तर कनेक्ट नसता तर काही प्रश्नच येत नाही ना. मग काय, कोणी कोणासाठी काही का करेल? तो कनेक्ट असणं खूप जरुरी आहे. आणि तो आपोआप जो झालेला आहे तो तर आयुष्यभर आहे. त्यामुळे आता त्याला काही ओकेजन नाही लागणार की काही डिफिकल्ट टाइम्समध्ये आता शी नोज और शी वुड नो दॅट आय एम हिअर, आय एम देअर. आणि कधी कधी असं होतं की तुम्हाला फक्त एका फोन कॉलची गरज असते की आत्ता माझं कोणीतरी ऐकायला हवं आहे, और आत्ता माझ्याशी कोणीतरी बोला, माझं कोणीतरी ऐका. आणि इट हॅपन्स ऑर्गॅनिकली. त्याच्यामुळे त्याच्यासाठी खूप एक असं आय थिंक मी मॅक्झिमम अभिज्ञाशी कट नाही, पण मी मॅक्झिमम माझं वेंट आउट केलंय एका
एका व्हेरी डिफिकल्ट टाईममध्ये की जवळजवळ दीड एक वर्ष मी खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स गेले माझ्या हातून आणि आय वॉज व्हेरी लो. कारण ते असं टाईम होता की कळतच नव्हतं की का. आणि सगळे मोठे हिंदी असं 7-8 सलग. आणि आय रिमेंबर कॉलिंग हर आणि मी आय ब्रोक डाऊन की का अभिज्ञा हा 4था प्रोजेक्ट आहे. की असं पण झालं की लास्ट मोमेंट रिप्लेसमेंट झाली आणि का झाली काही कळेना. सो आय थिंक माझ्या बाबतीत तेव्हा आय ऑलवेज काउंटेड ऑन हर की मी तिला कधीही फोन करू शकते आणि असा एक आहे माझ्या ह्याच्यातला. पण त्याच्यामुळे नाही आमचा कनेक्ट वाढला. दॅट कनेक्ट वॉज ऑलवेज देअर. मला एक जनरली तुमच्या टफ टाइम्समध्ये किंवा काय जसं ही म्हणाली आपण वेंट आउट करतो, खूप बोलतो, तो एक व्यक्ती आपल्याकडे असतोच. पण आता हे हिलाही कदाचित माहीत नसेल, पण माझ्या मेमरीमध्ये एक फ्रेम अशी एचटे फॉर एव्हर आणि ती रिपीटेडली 2-3दा झाली तशीच फ्रेम. एक म्हणजे तुम्ही तुमच्याकडे तो व्यक्ती आहे ज्याच्याकडे तुम्ही वेंट आउट करता. एक अशा काही मोमेंट्स असतात जेव्हा कोणी काहीच बोलत नाहीये, फक्त तो प्रेझेन्स खूप स्ट्रॉंग असतो. सो 2 इन्स्टन्सेस खूप क्लिअरली मला आठवतात. मला आठवतं लॉकडाऊन नंतर आम्ही नाटकाचा पहिला प्रयोग आम्ही रिवाईव्ह केलं ते नाटक जे लॉकडाऊनमध्ये बंद पडलं होतं. आणि पहिला प्रयोग झाल्यानंतर मी इतकी इमोशनल झाले होते. मी मेकअप रूममध्ये पळत जाऊन ओक्साबोक्षी रडत होते आणि हिने मागून मला फक्त हग केलं होतं. काहीच बोलत नव्हते. तेवढंच. दॅट हग वॉज इनफ. आणि कोणी काहीच बोललं नाही, काहीही हिने मला मोटिवेट केलं नाही किंवा काहीच नाही. कट टू परत एकदा तीच सिच्युएशन झाली. ते घर जेव्हा शिफ्ट होत होतं, माझं सामान ऑलमोस्ट सगळं पॅक्ड होतं आणि ते मूवर्स अँड पॅकर्स आले होते आणि मला पोचायला उशीर झाला तर ती होती त्या घरात. आणि मी घरात गेले आणि ते सगळं सामान पॅक्ड बघून, ते घर तसं बघायची सवय नव्हती, मी परत इमोशनली खूप रडायला लागले आणि परत तीच फ्रेम. मी खिडकीच्या बाहेर बघून रडते आणि हिने मला मागून फक्त हग केलंय. सो या मी म्हटलं हिलाही माहिती नसेल पण ही फ्रेम इतकी स्ट्रॉंग आहे. अगेन कोणी काहीच बोलत नाही. काही मोमेंट्स असे असतात तुम्ही मोटिवेट किंवा सांत्वन नाही करू शकत, शब्द नाही गरज नसते, तो प्रेझेन्सच लागतो. आणि सो आय थिंक दॅट प्रेझेन्स आणि तो एक कॉन्फिडन्स आहे की आय हॅव हर बॅक, शी हॅज माय बॅक, बोथ वेज. आय थिंक प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असणं फार गरजेचं असतं की हा ही आहे, काही बोलत नाहीये, काही करत नाहीये, पण आहे. करेक्ट. सो माझ्याकडे तुमचे काही जुने फोटोज आहेत. सो पाहूयात तुम्हाला ते कधीचे आहेत ते आठवतंय का आणि त्या मागचे काय किस्से आहेत ते. तुमच्यासाठी पहिला फोटो आहे तो हा. मस्त आहे. एक मिनिट मला आठवत आहे. हा लगोरीचा फोटोशूट. लगोरीचा फोटोशूट म्हणजे झाली 9 वर्ष 10 वर्ष. आणि मला त्याची कॅप्शन पण आठवते की असं काहीतरी पद्धतीने लिहिले की मी प्रयत्न करते सटल राहायचा या व्यक्तीबरोबर. कारण तू अभिज्ञाचे एक्सप्रेशन्स बघितलेस तर ते इतके मी नाही एक्सप्लेन करू शकत हे काय एक्सप्रेशन. हा आणि हा एक मुद्दा होता की तिला ती टोपीच घालायची होती, तिला ती गांधी टोपी घालायचीच होती. आणि तिचं ठरलं होतं की हे मी फेटा वगैरे नाही घालणार, मला गांधी टोपी घालायची आहे. आणि तो माझे एक फ्रेम ठरलेली असते डोक्यात, मग मला तसाच फोटो हवा. हा आम्ही तो फोटो काढला. ओके, पुढचा फोटो आहे तो हा. त्यात तुम्ही तिघी आहात. हा रिसेंट फोटो आहे. मेहुलचा बर्थडे होता आणि आय थिंक हा माझ्यासाठी आणि अनुजासाठी स्पेशल असेल कारण की हा आमचा कनेक्ट नाईट होती म्हणजे असं झालं होतं. ओके, पुढचा आहे तो हा. कुठेतरी गेलो. थांब ना, हिला आठवतंय का बघू. मला आठवतंय कुठे गेलो होतो. कुठेतरी आम्ही गेलो होतो. अरे ते माझे सो मी सांगते वेळ वाया न घालवता. पहिला आमचा इव्हेंट होता तिघांचा एकत्र. सोलापूरला गेलो होतो. आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी त्यांच्या स्कूलमध्ये काही तो इव्हेंट केला होता. आम्ही एकत्र गेलो होतो. सो इट वॉज व्हेरी स्पेशल. ओके, पुढचा फोटो आहे तो हा. हे आमचं आय थिंक
लगोरी संपली होती आणि नाही सॉरी व्हेरी बॅड. वीक मेमरी अभिज्ञा. हा फोटो लगोरीच्या प्रोमोच्या दिवशी चा आहे. सो आय स्टील रिमेंबर की आपण 2 दिवसाचा प्रोमो केला. त्यातला एक आपण मडमध्ये केला आणि मड नंतर मला ही जागाही आठवते, त्या अंकल्स किचनच्या सिग्नलला पॉपटेट्स मध्ये आणि ज्ञानदाला उशीर होणार होता का ज्ञानदा हॅड ऑलरेडी लेफ्ट म्हणून फक्त आम्ही खायला गेलो. सो बेसिकली डॉक्युमेंट ही करते पण लक्षात आमच्या राहतं. करेक्ट, कारण मोमेंट लक्षात राहते ना. वी आर नॉट बिझी विथ डॉक्युमेंटिंग एव्हरीथिंग म्हणून. पुढचा आहे तो हा. ओ अगं हे 20 मध्ये. ओके, सो माझं लगोरीच्या नंतरचा फोटो आहे हा. ऑफकोर्स माझं गोरेगावला घर येतो, तिथे खाली गेट क्रॅश केलं होतं त्यांनी. होय का? हां. सो लगोरीचा आमचा एक गेट टुगेदर असायचं. सिरियल संपल्यानंतर आम्ही असं वी यूज टू मेक शुअर की एक 6 महिन्यातनं का होईना आपण एकदा सगळे भेटूया. आणि माझ्या घरी कारण की फक्त मी आणि सौरभ आम्ही दोघंच राहणार आहे आणि कोणाचे आई वडील नाही, काही नाही, काय प्रश्न नाही, काही नाही. माझं घर म्हणजे पडीक राहा तुम्ही, काही करा. तर आम्ही तेव्हा तिथे ही पार्टी करत होतो आणि माझ्या बिल्डिंगला जी लॉबी आहे मोठा आरसा होता आणि त्या आरशात तो आरसा वॉज एव्हरीबडीज अट्रॅक्शन, कारण ह्यूज आरसा आणि तिकडे खूप छान फोटो निघायचे आणि लाईट पण खूप छान होते म्हणून. आणि आय थिंक पुष्कर दादा आणि अजून एक कोणीतरी होतं ज्यांनी गेट क्रॅश केलं होतं. होय का? ते रॅन्डम आले होते मज्जा करायला. सो पुढचा हा नाटकातला. हे किती तिसरे बादशाह येस, विंगेतला फोटो आहे. विंगेतला फोटो आणि हा इंटरवल मध्ये काढलेला. हा इंटरवल मध्ये काढला फोटो. हे बघा फोटो इंटरवल मध्ये लोक इंटरनलाइज वगैरे करतात की आमचा पुढचा ऍक्ट सुरू होणार आहे ऍक्टर्स आणि हे फोटो. पुढचा आहे तो हा. लग्न. आणि जेन्युनली मला आणि रेशमाला खूप रडू आलं त्या दिवशी. आणि आय डोंट नो, मे बी बिकॉज वी हॅव सीन हर फॉर सो लॉंग आणि तो हॅपीनेस तिला परत मिळाला ह्याचा आम्हाला इतका आनंद झाला होता की खरंच ते हॅपी टिअर्स आहेत. आणि तो खूप ऑड आहे फोटो, कारण आम्ही मी तर खूपच, पण मी खूप त्या मोमेंट मध्ये होते. हा हा रिसेंटली आम्ही खुलता कळी खुलिनाचं एक रियुनियन नाही, गेट टुगेदर राऊंड काहीतरी करेक्ट त्याच्यासाठी भेटलो होतो. आणि तर हा जो फोटो आहे ज्याच्यात आम्ही ज्या पद्धतीने हसतोय ते अभिज्ञाने ट्रेन केलंय आम्हाला की कसं प्लॅन्डेड. हा म्हणजे प्लॅन. सो आता फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लिक करा, आम्ही वी आर ट्रेन्ड नाव. हा क्लिक 2 3 असं थांबायचं आणि क्लिक होतं. सो बरेच फोटो आमचे असे आहेत. खुलता कळी खुलेनाचे आम्ही बऱ्याचदा बघतो की तुमचे गेट टुगेदर होत असतात किंवा एकत्र फोटोज पाहायला मिळतात. सो तो बॉन्ड कसा आहे अजूनपर्यंत आणि कोणाकोणाशी जास्त भेटणं होतं अजूनपर्यंत? टचवूड खूप चांगला आहे तो बॉन्ड. आणि क्रेडिट कोणाला जातो भावे? नाही, ऍक्च्युली क्रेडिट खरं तर कोणालाच जात नाही, कारण म्हणजे असं काही कोणी खूप असे एफर्ट्स घेतलेत अशातला भाग नाहीये. ऍक्च्युली आमचं काय झालंय, म्हणजे खुलताच्या बाबतीत मी हे सांगते की आम्ही सेटवर जेवढे क्लोज आणि जेवढे थिक नव्हतो तेवढे ग्रो झालं, नंतर ग्रो झालं. ही त्याची खासियत होती की आम्ही सेटवर एवढे एकमेकांबरोबर हँगआउट असे असंच करायचो नाही, पण ते करायचो थोडंफार, पण ते इनिशियल फ्रेंडशिप होती, त्याला डेप्थ तेवढी नव्हती. आणि मग ती नंतर फॉर्म झाली आणि ती फक्त ऍक्टर्सशीच रिलेटेड नव्हती, ती अगदी म्हणजे आमचा जो ईपी होता सागर मोरे, म्हणजे सो ॲज आय सेड की आपण, पण त्याला बांधून ठेवणं त्याचं क्रेडिट कोणाला जातं थोडंफार? तुला. मग ते बोल ना. कधीच ओपन त्याच्यामध्ये क्रेडिट कोणाला अगदी फाट्यावर झालं ते. म्हणजे तिला जातं, कारण म्हणजे ती ना सगळ्यांना एकत्र एका पेजवर आणते. म्हणजे जरी माझे व्ह्यूज काही वेगळे असतील किंवा शरूचे वेगळे असतील, ओमचे वेगळे असतील, तरी ही सगळ्यांना बसवून सांगते
की हे बघ शरूचं हे म्हणणं आहे अभिज्ञा, किंवा शरूला सांगते हे बघ अभिज्ञाचं हे म्हणणं आहे, तुम्ही समजून घ्या वगैरे. हो, सो ही कारण मला जेन्युअनली वाटतं खूप रेअरली असा एक ग्रुप फॉर्म होतो जिथे तुम्ही काहीही एकमेकांकडनं एक्सपेक्ट करत नाही. तुम्हाला फक्त यू विश फॉर इच अदर सक्सेस अँड यू वॉन्ट टू लाफ टुगेदर, ओनली लाफ टुगेदर, बाकी काहीही नाही. आणि मग तो जर फॉर्म झालाय तर मग जे वरचे थोडेफार डिफरन्सेस असतात किंवा वॉट एव्हर ते बाजूला ठेवावे माणसाने, आणि ओनली एक्सक्लुझिव्ह टू गुड ग्रुप्स. हिच्याकडे आहे ती इमॅच्युरिटी माझ्यात आहे. मी खूप पटकन रिॲक्ट होते आणि उगाच हेच तिने बोलावं अशी माझी अपेक्षा होती. पण तुमच्या बऱ्याचदा मी पार्टीज बघत असतो, आम्ही फोटोज बघत असतो, कोणाच्या घरी सर्वात जास्त पार्टीज ऑर्गनाईज होतात? असं काही नाहीये. आय थिंक सगळ्यांकडे. आणि आम्ही तेवढे आय थिंक हे आहोत की आणि ऑर्गॅनिकली हे ह्या दोघी खूप वेगळ्या ग्रुपचा भाग आहेत. म्हणजे मी अनु आणि रेश्मा आणि मयुरी शरू सागर असं. सो आमच्यात ऍक्च्युली आय एम व्हेरी ग्लॅड की असं काहीच नाहीये की आता ही मग आपण वेगळं भेटूया, मग ही मग आपण वेगळं भेटूया. गरजच लागत नाही. म्हणजे जर आज अनु आली आणि जर का मयुरी म्हणाली ऐक ना मी दादरमध्ये आहे, तर मला असं नाही होणार ओ शिट आता मी काय करू, अनु आहे मयुरी आहे, ये अनु पण आहे, अरे अनु आहे चला. सो हे असं आहे आमच्यात. सो आम्हाला असं कधी कोणाच्या घरी किंवा जास्त झाल्यात पार्ट्या कमी झाल्यात असं नाही. पण या 2 वर्षात मला वाटतं घरी जास्त भेटलोय आम्ही, म्हणजे रादर दॅन आउट, म्हणजे बाहेर. कारण मला पर्सनली आणि इव्हेंच्युअली आम्हाला सगळ्यांनाच ना घरी जे निवांत बसून तुम्ही गप्पा मारू शकता किंवा जी एक डेडलाईन नसते किंवा एक ज्या पद्धतीने गप्पा रंगू शकतात ते कुठल्याही हॉटेल स्पेस मध्ये नाही रंगू शकत. सो आम्ही ते जास्त या 2-3 वर्षात मला वाटतं ॲज वी ग्रो ओल्डर तो जास्त प्रेफरन्स आहे. स्पिरिच्युअल गुरु झाले. पुढचा आहे तो हा ह्यांच्या मेहंदीचा आहे. आणि अगेन खूप गोड छान इव्हनिंग होती. आणि मला आठवतंय मला शूटवरनं यायला 2 तास लागले होते, कारण मी बँड्रावरनं गोरेगाव वेस्टला होते आणि संध्याकाळचा इव्हेंट होता, त्यामुळे यांचं मॅक्झिमम झालेलं होतं. तुझी गाडी अगदी माझ्या समोर होती. आम्ही दोघी लेट आलो होतो शूट करून. आपण दोघी एकत्र उशिरा आलो होतो. करेक्ट. सो मला ते आठवतं. तुमचं केळवण माझ्या घरी मी रेश्मा आणि सौरभने त्यांचं लग्नाचं केळवण केलं होतं आणि सिंपल बटाट्याची भाजी. आणि दॅट वॉज म्हणजे ती त्याची फरमाईश होती की मला काही नकोय, एक्स्ट्रा काही नकोय, मला साधं जेवायचंय. हो मी स्वयंपाक केला होता त्या दिवशी. आणि मी तिला सांगितलं होतं की आम्ही केळवणासाठी येतोय, मला छान घर डेकोरेटेड हवं, प्रेशर घेऊन कुठेतरी असं छान मिरची लाईटच फिरव वगैरे. व्हेरी हॅपी की तिने एफर्ट केले. सो इतकेच होते फोटोज. बरं आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतोय. जर आज या निमित्तानं फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं एकमेकींना काही सांगायचं असेल, काही कन्फेस करायचं असेल तर ते काय असेल? कन्फेस काही नाही करायचंय मला. फक्त एवढंच म्हणायचंय की म्हणजे या दोघी नाही की कधी कधी असं होतं की आपण ना खूप एक्सप्रेस नाही करू शकत की आपलं प्रेम किती आहे, किंवा समोरच्याला असं वाटू शकतं की यार मी काही तर मला ग्रँटेडच येते असं वाटू शकतं. तर तसं काही नाही आहे. तर कारण ही अनु म्हणा किंवा मयुरी म्हणा यांची एक जागा आहे जी खरंच कोणी नाही घेऊ शकत, आणि ती जागा का आहे कशाला आहे हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणजे मला एक अनु म्हण किंवा मयुरी म्हण यांच्याकडनं मी माणूस म्हणून आणि एक ॲक्टर म्हणून एवढं शिकली आहे, आणि ते माझ्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे. सो मला म्हणजे कधी अशी वेळ आली की समजा असं वाटू शकतं की अभिज्ञा जरा जास्त ओव्हर रिॲक्ट करते, तर प्लीज समजून घ्या. इट इज आउट ऑफ लव्ह, इट इज नॉट आउट ऑफ एनिथिंग समटाइम्स. एवढंच मला पण माझे टँट्रम सहन करा. वी डोंट हॅव एन ऑप्शन. एक्झॅक्टली तेच हे मेन होतं. आधी जसं की प्रस्तावना होती तिला त्या पॉइंटवर यायचं होतं. मी अनु बद्दल एवढंच सांगेन की आत्तापर्यंत एक दुरून ते एक ॲडमिरेशन होतं की नाईस गर्ल आहे, आणि हिची फ्रेंड असल्यामुळे एक ते
तो ते ॲडमिरेशन होतं की शी हॅज टू बी अ गुड पर्सन, नाहीतर ती हिची फ्रेंड इतका काळ टिकू नाही शकणार. अँड दॅट ॲडमिरेशन इज नाव टर्निंग इन टू liking and a bond that probably we'll discover along the way. आणि आय वॉज कमिंग टू द सेम पॉइंट की ती म्हणाली ते अगदी करेक्ट आहे. आणि इवन आय ऑलवेज फील दॅट शी इज अ गुड ह्युमन बिईंग. आणि मी तुला हे सांगेन ह्या दिवसाच्या निमित्ताने की आय वुड लाईक टू एक्सप्लोर इट मोर. एक्झॅक्टली. म्हणजे आणि वाय नॉट. आणि अभिज्ञाचं सांगायचं तर आता ते इतकं जुनं आहे की आता, आणि ते खरंच खूप सांगितलं गेलंय. माझ्याकडे एक लाईन आहे बोलली तर असं वाटेल की यार नाही तरी बोल. म्हणजे आय वुड से की ती तू जशी आहेस तशीच राहा. आणि ॲज अ फ्रेंड आय हॅव एक्सेप्टेड यू द वे यू आर. आणि तरीही मी तुला गोष्टी सांगत राहणार, तू ऐकणार नाहीसच, हे आपलं होतच राहणार. बट इवन शी वुड नो दॅट आय विल ऑलवेज बी देअर फॉर हर, ऑलवेज. म्हणजे आणि तेच मी म्हणते की हे सगळं इतकं अनसेड आहे की त्याची गरज नाही आहे, बिकॉज वी ऑलरेडी नो. अभिज्ञाबद्दल आता मी जे काय बोलणार आहे डोक्यात नाही जाऊ द्यायची हवा. मी परत जमिनीवर आणेन तुला. सो अभिज्ञा जेन्युनली माझं लाडकं बाळ आहे. मला प्रचंड आवडते ही मुलगी, खूप जास्त. आणि मला असं वाटतं ते म्हणतात ना हर एक फ्रेंड जरूरी होता है. अभिज्ञा भावे अशी फ्रेंड आहे की हर एक फ्रेंड को उसकी ज़रूरत है. शी इज़ द लाइट ऑफ एवरी फ्रेंडशिप, एवरी इवनिंग टुगेदर, एवरी गेट टुगेदर. सो झालं संपलं. बरं, आपण आता शेवट करतोय. सो शेवटी जर एक फ्रेंडशिप वरती किंवा एकमेकींना डेडिकेट केलेली एखादी कविता, गाणं, शायरी काही म्हणायची असेल तर. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. खूप छान. आणि पुन्हा एकदा हॅपी फ्रेंडशिप डे तुम्हाला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. थँक्यू सो मच. लोकमत फिल्मीतर्फे तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू सुद्धा आहे. It's a plant. How nice. अभिज्ञा Thank you. घरात जंगल करणार आहे. वाव. सो तुझ्या आवडीचं नाही मग पाहिजे मला. कशी हावरी बघितली. थँक्यू सो मच गर्ल्स. आणि तुम्ही इथे आलात आणि खूप छान छान तुमचे किस्से ऐकायला मिळालेत. सो पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी फ्रेंडशिप डे. Thank you.